नमस्कार, मी तृप्ती केकर ब्लॉग आणि रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी। चला तर बघूया उपवासाची साबुदाणा खिचडी कशी बनवायची। ह्याची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे। यासाठी लागणारे साहित्य 1 ते 2 बारीक चिरून घेतलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 किसून घेतलेला बटाटा आणि 5-6 कढीपत्त्याची पानं। मी इथे बटाटा किसून घेतलाय। तुम्हाला पाहिजे तर बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊ शकता, नाहीतर बटाटा फोडी करून थोडासा बॉईल करून घेऊ शकता। या साहित्यासोबतच आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण लागणार आहे। शेंगदाण्याचा कूट कसा बनवायचा जाणून घेऊयात। मी इथे एक तवा घेतलाय। तवा गरम झाल्यानंतर त्यावर शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे तांबूस तपकिरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे माझे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे शेंगदाणे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। यानंतर मी हे सर्व शेंगदाणे मिक्सरला लावून घेणार आहे। इथे माझा कूट बनवून रेडी झालेला आहे। खिचडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे साबुदाणा। हा साबुदाणा परफेक्ट भिजवून घ्यावा लागतो। हा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे। मी इथे चांगल्या प्रकारे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। तुम्हाला जर संध्याकाळची खिचडी बनवायची असेल तर तुम्ही सकाळी साबुदाणा भिजवत घालू शकता। इथे मी सर्व साहित्य रेडी करून घेतलंय। यानंतर आपण साबुदाण्याला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला। पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून ते गरम झाल्यानंतर आतमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची टाकून फ्राय करून घेणार आहोत। कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर आतमध्ये किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा चांगला शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। बटाटा फ्राय करताना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। इथे आपला बटाटा शिजलेला आहे। आता यानंतर आपण त्यामध्ये भिजलेला साबुदाणा मिक्स करणार आहोत। साबुदाणा घातल्यानंतर त्याला कंटिन्यू परतून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाण्याची एक ट्रान्सपरंट लेयर तयार होईल। सारखा साबुदाणा परतत राहिल्यामुळे तो भांग्याला चिकटत नाही। इथे आपला साबुदाणा भाजून तयार झालेला आहे। एकदम पारदर्शी झालेला आहे साबुदाणा। तुम्हाला पण साबुदाणा असाच शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। यानंतर त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर साबुदाणा सारखा परतवून घ्यायचा, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट पूर्ण साबुदाण्याला लागला जाईल। शेंगदाणा पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या खिचडीला एक वेगळीच टेस्ट येते। साखर घालून घेतल्यानंतर 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला खिचडी परतवून घ्यायची आहे। परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा। इथे आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। एकदम छान आणि सुटसुटीत अशी आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही खिचडी दही सोबत खाऊ शकता। अशा छान सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। थँक्यू।